नमस्कार, मी अनिल चव्हाण. अनिल सर अकॅडमीमध्ये मी आपलं तुमचं स्वागत करतोय. आज 10वीतला आपण एक भाग बघतोय भूगोल विषयाचा, ज्याचं नाव आहे भारतीय प्राकृतिक विभाग किंवा भारतीय प्राकृतिक रचना. जर भारतीय प्राकृतिक रचना हा विभाग जर तुम्हाला व्यवस्थित समजला तर इथून पुढचे जे सगळे धडे आहेत 10वीचे या प्राकृतिक विभागावरती अवलंबून असतात. म्हणून प्राकृतिक विभाग समजणं हे खूप महत्वाचं आहे. आता भारताचा जर अगोदर विचार केला तसं पाहायला गेलं तर भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांचा तुलनात्मक अभ्यास आपल्याला 10वीच्या भूगोलमध्ये करायचा आहे. परंतु आपण सध्या आता फक्त भारतीय प्राकृतिक विभागाची माहिती बघतोय. भारतीय प्राकृतिक विभाग हे त्याचे 5 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे त्याचा हिमालय, दुसरा प्रकार आहे उत्तर मैदानी प्रदेश, तिसरा द्वीपकल्प, चौथा किनारपट्टीचा प्रदेश आणि पाचवा द्वीप समूह. जर नकाशात बघायचं जर झालं तर भारत हा अशा पद्धतीने आखला आहे. याच्यातील हा हिमालयाचा भाग येतो, त्यानंतर हा मैदानी प्रदेश येतो, त्यानंतर हा द्वीपकल्पचा प्रदेश येतो, त्यानंतर हा पश्चिम घाट, पूर्व घाट आणि त्या साईडला असणारी ही किनारपट्टी आणि द्वीप समूह आहे तो अंदमान निकोबारची बेटे जे बंगालच्या उपसागरामध्ये आहेत आणि लक्षद्वीपची बेटे अरबी समुद्रामध्ये आहेत. असे भारतीय प्राकृतिक विभाग 5 प्रकारे त्याचे विभाग केले जातात. आज आता आपण पहिल्यांदा प्राकृतिक विभाग बघत असताना पहिल्यांदा आपल्याला हिमालयाचा विचार करायचा आहे. पण प्राकृतिक विभाग मधला पहिला भाग आहे हिमालय. हिमालयाचा विचार करत असताना हा एक अर्वाचीन वली पर्वत आहे. आता वली पर्वत का म्हटलं जातं? कारण वली पर्वत हा वळ्या पडल्यासारखा दिसतो. उदाहरणार्थ आपल्याला 9वीला प्रयोग होता. जर पुस्तक आपण टेबलवरती ठेवलं आणि दोन्ही बाजूने जर पुस्तकांची पानं जर आपण जवळ घेत गेलो तर त्या पुस्तकाला वळ्या पडल्यागत होतात. किंवा एखादी चादर घेतली आणि चादर जर आपण अशी हलवली तर त्याला अशा वळ्या पडल्यागत दिसतात. तर ह्या वळ्या ज्या प्रेशर इकडनं पडल्यामुळे काय होतं, तो भाग उंचवला जातो. तसं हिमालयाची जी निर्मिती आहे ती वली पर्वतामुळे झाली आणि त्यामुळे काय झालं, हिमालय असा उंच झाला. आता हिमालय तयार होत असताना ह्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या पर्वतरांगा आहेत. हा एकच उंच टेकडी नाही, अनेक प्रकारच्या समांतर असलेल्या ह्याला पर्वतरांगा आहेत. तर त्याची आपण माहिती पुढे बघू. पहिल्यांदा हिमालय आपण बघतो की काय आहे, अर्वाचीन वली पर्वत आहे. आता हा वली पर्वत आपल्याला समजलं, हिमालय हा वली पर्वत आहे, अनेक पर्वतांच्या रांगा आहेत. त्यानंतर दुसरा भाग आहे त्याचा येतो तर ते हिमालय कुठून कुठे सुरुवात होतो. तर या ठिकाणी आपल्याला माहित आहे भारताच्या शेजारील देश सर्व आपल्याला माहित आहेत. इथे ठिकाणी असलेला पाकिस्तान आहे, पाकिस्तान नंतर इथं असलेला अफगाणिस्तान आहे, चीन आहे, चीन नंतर नेपाळ, भूतान, या साईडला असणारा म्यानमार आणि समुद्राला संलग्न असलेला आपला श्रीलंका. तर अशा पद्धतीनं शेजारील देश आहेत. या शेजारील देशामधला जो अफगाणिस्तान आहे, अफगाणिस्तान मधील ताजिकिस्तान म्हणून एक ठिकाण आहे. त्या ताजिकिस्तान मधील पामीर पठार आहे. या पामीर पठारापासून हिमालयाची काय होती, हिमालय सुरू होतो. हा हिमालय या ताजिकिस्तान पासून हे पूर्वेकडे आपल्या आपल्या ह्याच्यात पूर्वेकडे असलेला अरुणाचल प्रदेश इथपर्यंत काय होतो, हिमालय पसरलेला आहे. हा सर्व असा हिमालय भारताचं जे डोकं आहे, शिर आहे, ते कम्प्लीट काय झाले पांढऱ्या शुभ्र असे हिमालयाने पसरलेलं आहे. आता ह्या हिमालयाची आपण माहिती घेतोय तर हा हिमालय हा प्राचीन वली पर्वत आहे. त्यानंतर ताजिकिस्तानच्या पामीर पठारापासून पूर्वेकडे हा हिमालय पसरला आहे. त्याच्यानंतर या हिमालयात अनेक प्रमुख पर्वत प्रणाली आहेत. मग ह्याच्यात पर्वतांच्या शृंखला आहेत. या शिवालिक टेकडीपासून ते जसं आपण उत्तरेकडे जातो त्या पद्धतीने त्याचे कोणते भाग पडतात किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असताना कोणते भाग पडतात हे आपल्याला पुढे बघायचं आहे. तर प्रमुख पर्वत प्रणाली आहे ह्या हिमालय आशिया खंडातील ही प्रमुख पर्वत प्रणाली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा पर्वत म्हणून या हिमालयाकडे बघितलं जातं. जर भारताचा विचार करायचा म्हटलं तर जम्मू काश्मीर पासून ते अरुणाचल प्रदेश पर्यंत याचे अनेक समांतर अशा पर्वतरांगा आहेत. आता भारताचा जर विचार केला मग आपल्याला असं वाटतं की भारताची ही बाउंड्री आहे, तर भारताच्या ह्या बाउंड्री पासून हिथून का शब्द तसा वापरला नाही. तर त्याला जर आपण बघायला गेलं तर हा पुढचा भाग आहे. आपण त्याच्यात पुढल्या कोणत्या तरी व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ती माहिती सांगेन. कारण हा जो भाग आहे हा इथून एवढा तो गिलगिस्तान वगैरे तो सगळा भाग आहे तो पाकिस्तानने काबीज केलेला आहे आणि इकडला भाग आहे हा चीनने काबीज केलाय. आता आपली जम्मू काश्मीर हित आहे आणि लडाख हित आहे. तर ह्या जम्मू काश्मीर पासून
ते अरुणाचल प्रदेश पर्यंत भारताचा जर विचार केला तर जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत काय झालंय, हिमालय पसरलाय. इथे दिले बघा, जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत अनेक समांतर अशा पर्वत रांगा आहेत. त्याच्यानंतर सर्वात जी गंगेच्या या खोऱ्यापासून मैदानीपासून जर आपण हिथून जर उत्तरेकडे जात गेलो तर सर्वात अगोदरला शिवालिक पर्वत म्हणून शिवालिक पर्वतांच्या शृंखला लागतात, पर्वत टेकड्या लागतात. इथे तेच दिले बघा, अनेक समांतर पर्वतरांग आहेत. शिवालिक सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे. आपण जर भारताचा विचार केला, ही दक्षिण बाजू आहे, ही उत्तर बाजू आहे, ही पश्चिम आहे, हे पूर्व आहे, वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य ह्या दिशा आहेत. जर आपण ह्याचा विचार केला तर भारताच्या दक्षिणेकडील इथून शिवालिक टेकडी चालू होते. जर शिवालिक टेकडीपासून जसं आपण उत्तरेकडे जाऊ तसे हिमालयाचे अनेक विभाग केले त्यांनी बघा. तर पहिल्यांदा सर्वात अगोदर शिवालिक सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे, ही सर्वात नवीन आहे, सगळ्यात नवीन असलेली. त्याच्या इकडली काय आहेत, सर्वात जुन्या टेकड्या पर्वतांच्या. पण शिवालिक ही काय नवीन तयार झालेली टेकडी आहे. मग शिवालिक पासून उत्तरेकडे जात असताना शिवालिक ही सगळ्यात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे आणि ती नवीन आहे. शिवालिक पासून जसं आपण उत्तरेकडे जाऊ, जसं शिवालिक पासून आपण उत्तरेकडे जाऊ तसे हिमालयाचे भाग केले. आता शिवालिक टेकडीचा हा पहिला भाग जर सोडला त्यानंतर इथं पहिला भाग येतो लघु हिमालय. इथे नाव दिले बघा, लघु हिमालय ही पहिल्यांदा टेकडी येते. लघु हिमालय नंतर जसं आपण मध्य भागात जाऊ तसं बृहद हिमालय याला म्हणतात. आणि बृहद हिमालयाच्या पलीकडे जाऊ तर हिमालयाच्या पलीकडल्या टेकड्या, अशा 3 विभाग केलेत. जर आपण दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असताना लक्षात आलं का कोणकोणत्या, शिवालिक पर्वत पासून पहिल्यांदा लघु हिमालय, बृहद हिमालय आणि हिमालयाच्या पलीकडल्या टेकड्या, अशा जर आपण दक्षिणेकडून उत्तरेकडे गेलो तर आपल्या हिमालय पर्वताच्या आपल्याला काय केलेल्या रांगा दिसतात. आता ह्याच्यानंतर जर आपण दक्षिणेकडून उत्तरेकडे गेलो पण आपण जर इकडून पश्चिमेकडून जर पूर्वेकडे गेलो तर त्याच्या सुद्धा हिमालयाचे काय केलेत, अजून त्याची वेगवेगळे विभाग केलेत. तर सर्वात अगोदर येतं पश्चिमेकडून ज्यावेळेला पूर्वेकडे जातो तो पश्चिम हिमालय येतो. हा भाग जो असतो हा पश्चिम भाग, हा पश्चिम हिमालय येतो. ह्याला काश्मीर हिमालय असे म्हणतात. ह्याला पश्चिम हिमालयाला काश्मीर हिमालय म्हणतात. त्यानंतर हा येतो तो मध्य हिमालय, तिथला भाग, या मध्य हिमालयाला कुमाऊ असे म्हणतात. आणि त्याच्यानंतरचा पूर्वेकडे आहे तो पूर्व हिमालय, त्याला आसाम हिमालय असे म्हणतात. असे हिमालयाचे काय मुख्य 3 प्रकार आहेत. जसं आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे जाईल, पहिल्यांदा बघितलं आपण पश्चिम हिमालय त्याला काश्मीर हिमालय म्हणतात, मध्य हिमालय त्याला कुमाऊ म्हणतात आणि पूर्वेकडला हिमालय त्याला आसामचं हिमालय असं म्हटलं जातं. हा हिमालयाचा एक भाग झाला, आपल्या प्राकृतिक विभागाचा एक भाग झाला. आता त्याच्यानंतर हा मैदानी प्रदेशाचा दुसरा भाग येतो जो गंगेच्या खोऱ्याचा आणि ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यांचा हा भाग आहे. इथून सतलज नदी इकडे राजस्थान वाळवंटाच्या वरती बाजून सतलज नदी जाते. त्या सतलज नदीच्या तिथून हा मैदानी प्रदेश चालू होतो. त्याच्यानंतर हे तिथे थरचे वाळवंट आहे, राजस्थान आणि आपल्या ह्याच्यामध्ये असलेलं थरचे वाळवंट. त्याच्यानंतर हा जो मधला भाग आहे हा द्वीपकल्पाचा भाग आहे, जे लावा रसामुळे तयार झालेलं अगदी प्राचीन, सर्वात प्राचीन असं द्वीपकल्प आहे. त्यानंतर द्वीपकल्पाच्या ह्या साईडला पश्चिम साईडला गुजरात पासून ते कन्याकुमारी पर्यंत पश्चिम घाट लागतो, सह्याद्री पर्वत रांग लागते, त्याला पश्चिम घाट म्हणतात. आणि ह्या बंगालच्या उपसागराला इकडे जे आहे ते पूर्व घाट आहे. आणि पूर्व घाटाच्या ह्या साईडला असणारी ही पूर्व किनारपट्टी आहे आणि ही पश्चिम किनारपट्टी आहे. म्हणून आपले हिमालयाचे आपल्या भारताचे प्राकृतिक विभाग करत असताना त्यांनी हे 5 विभाग केले. पहिला झाला तो हिमालय, दुसरा आहे तो मैदानी प्रदेश, तिसरा आहे द्वीपकल्प, त्याच्यानंतर किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीप समूह, असे 5 प्रकार आहेत. की भारताची आता किती किनारपट्टी लाभली काय आहे ते आपल्याला पुढल्या टॉपिक मध्ये बघायचं आहे. तर अरबी समुद्रामध्ये असणारे लक्षद्वीप आहेत आणि बंगालच्या उपसागरामध्ये असणारे अंदमान निकोबार आहेत. आपल्या शेजारचे देश, सगळ्यात जास्त सीमा आपल्याला बांगलादेशची लाभली. पूर्वेकडे म्यानमार आहे, नेपाळ आहे, भूतान आहे, चीन आहे, अफगाणिस्तानचा थोडासाच भाग इथे आहे आणि त्याच्यातच ते ताजिकिस्तान आहे. त्याच्यानंतर पाकिस्तान आहे
आणि इथून खाली गुजरात पासून आपल्याला तिन्ही बाजूला काय झाले सगळा समुद्र लाभलाय. एक पश्चिम बाजूला पश्चिम घाटाच्या तिकडे अरबी समुद्र आहे, खाली दक्षिणेला हिंदी महासागर आहे आणि पूर्वेकडे इकडे बंगालचा उपसागर आहे. अशा पद्धतीने ही भारताची काय आहे प्राकृतिक रचना आहे. जर ही प्राकृतिक रचना जर लक्षात आली तर आपल्याला सगळ्या गोष्टी लक्षात येतात. मग याच्यावरती असलेलं हवामान असेल, पावसाचं प्रमाण कसं आहे, पर्जन्य कसं आहे, त्याच्यानंतर प्राणी कसे आहेत, वनस्पती कसे आहेत, उद्योगधंदे कसे चालतात, खाणकाम व्यवसाय कोणत्या ठिकाणी कसे आहेत, संदेशवहन कसं आहे, दळणवहन कसं आहे, या सगळ्या गोष्टीवर काय होतं या प्राकृतिक गोष्टीचा परिणाम होतो. उदाहरणार्थ जर सांगायचं जर गेलं तर सगळ्यात जास्त जर संदेशवहन असेल किंवा मैदानी प्रदेश जर वाहतुकीचा असेल तर वाहतुकीचा विस्तार हा जास्त मैदान प्रदेशात झालेला दिसतो. का? कारण सगळी सपाट जमीन आहे, सुपीक सगळी जमीन आहे आणि त्यामुळे रस्ते वाहतूक वगैरे त्या ठिकाणी जास्त आहे. तर ह्याचा दुसरा विचार केला, हिमालयामध्ये रस्ते वाहतूक होऊ शकत नाही, थरच्या वाळवंटामध्ये रस्ते वाहतूक नाही. इकडे काय पाहायला गेलं तर इकडे काय सगळे पर्वतरांग आहे. आधीमध्ये सुद्धा आपल्याकडे भरपूर पर्वतरांग आहेत, आरोली पर्वतरांग आहे, महादेवचे पठार आहेत, हे सगळे वेगवेगळे पठार याला नावं आहेत. मग ह्याच्यातून काय होतं की ते वाहतूक व्यवस्था व्यवस्थित होत नाही आणि ही सगळी रचना ही काय होते या प्राकृतिक विभागावरती अवलंबून असते. म्हणून इयत्ता 10वीला असलेले सगळे पुढचे जेवढे धडे आहेत ह्या प्राकृतिक विभागावरती अवलंबून आहेत. म्हणून सर्वात महत्वाचा हा तिसरा धडा आहे प्राकृतिक विभाग असलेला. तर हा एकदा जर धडा लक्षात आला तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. पुन्हा एकदा मी सांगतो, हिमालय हा सगळ्यात एक काय आहे जे प्राकृतिक विभागामधला पहिला भाग आहे हिमालय. हिमालयात आपण काय बघितलं, जर दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असो तर सर्वात अगोदर हिमालयाची उतार हा पूर्वेकडे आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे हिमालयाचा सगळा उतार आहे. त्याच्यानंतर अफगाणिस्तानमधील ताजिकिस्तान पासून सुरुवात होते ते आसामपर्यंत. जर भारताचा विचार केला तर जम्मू काश्मीर पासून आसामपर्यंत हे आपण भाग बघितला. जर सगळ्यात शिवालिक टेकड्या शिवालिक पर्वत आहे, सगळ्यात नवीन पर्वतरांग आहे आणि ते जर इथून सुरुवात केली, जर आपण उत्तरेकडे गेलो तर सगळ्यात अगोदर लघु हिमालय, बृहद हिमालय आणि हिमालयाच्या पलीकडल्या टेकड्या. आणि जर आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे गेलो तर सर्वात अगोदर येतं पश्चिम हिमालय, त्याला काश्मीर हिमालय म्हणतात, मध्य हिमालय त्याला कुमाऊ असे म्हणतात आणि पूर्व हिमालय त्याला आसामचा हिमालय असे म्हणतात. तर ही हिमालयाची असलेली प्राकृतिक विभाग आपण पहिला एक विभाग प्राकृतिक विभाग मधला हिमालय हा प्राकृतिक विभाग बघितला. आणि काय झालं, मग प्राकृतिक विभाग बघितल्यानंतर आपण राहिलेले पुढल्या ह्याच्यात बघू. तर आजचा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आपण प्राकृतिक विभाग हिमालयाचं बघितलं, राहिलेले भाग आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. जर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.